64 वर्षाच्या महिलेवर 38 वर्षीय नराधमानं रात्रभर बलात्कार केल्याची घटना घडली आहे। वयाचं भान न ठेवता मातेसमान श्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका 64 वर्षीय महिलेवर 38 वर्षीय तरुणानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना मानखुर्द या गावात घडली आहे। घरी सोडतो असं खोटं सांगत उमेश ढोके या नराधमानं चेंबूरमधील घरकाम आणि मासे विक्री करणाऱ्या त्या महिलेला मानखुर्द येथील आपल्या घरी घेऊन गेला। रात्रभर तिच्यावर बलात्कार करत नंतर मारहाण करत पहाटे तिला घराबाहेर विवस्त्र अवस्थेत त्यानं फेकून दिलं। या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तर आरोपी ठोकेलाही तासाभरात पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरू केली। त्यातच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असल्यानं लगेचच त्याच्यावर बलात्कार मारहाण संबंधित कलमांअंतर्गत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आज राजावाडी येथे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकारी आशा मराठे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची आणि तिच्या परिवाराची भेट घेतली। पहाटेच पीडितेला हॉस्पिटलला दाखल केल्यानं अजून 2 दिवसांनी पुन्हा एकदा तिच्याशी बोलून तिचं आणखी म्हणणं असेल तर त्याची नोंद घेतली जावी। त्याचबरोबर मनोधैर्य योजनेसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता पोलिसांनी लवकरात लवकर करून संबंधित विभागाकडे पाठवावी अशा सूचना चित्रा वाघ यांनी पोलिसांना दिल्यात। पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेनं आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीनं कारवाई करत त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल हे नक्की। कारण महिलांची सुरक्षितता ही प्राथमिक मानणारे आमचं संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही असं चित्रा वाघ यांनी त्यावेळी सांगितलं। सप्रेम मराठी न्यूज, नाशिक।